मुंबईतील वरळी येथे भाजपच्या महिला आरक्षण मोर्चा दरम्यान झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे एका महिलेचा संयम सुटला. आपल्या लहान मुलाची स्कूल बस तासाभरापासून सापडत नसल्याने व्याकुळ झालेल्या या मातेने थेट मंत्री गिरीश महाजन आणि पोलिसांना धारेवर धरलं. सुरुवातीला विनंती करूनही प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त महिलेने मंत्र्यांना रस्त्यावर सर्वसामान्यांना वेठीस धरण्यावरून खडेबोल सुनावले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी मुलाच्या सुरक्षिततेसाठी व्यवस्थेला भिडणाऱ्या या निडर माऊलीच्या आक्रोशाची सध्या सर्वत्र चर्चा होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यासाठी 4 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. सरकारने महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण 2026 जाहीर केलं असून यासाठी 500 कोटींची तरतूद केली आहे. महसूल विभागाने भोगवटादार वर्ग 2 जमिनीचे वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्याच्या अधिमूल्याची पुनर्रचना केली असून NA परवानगीसाठी ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे. तसेच साताऱ्यात IT पार्कसाठी जमीन देण्याचा आणि आदर्श महाविद्यालयातील शिक्षकांना UGC नुसार वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयामुळे पायाभूत सुविधा आणि रोजगाराला मोठी चालना मिळणार आहे. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील निंबा गावातून मानवतेला काळीमा फासणारा प्रकार समोर आलाय. चेतन सुनील मुळे नावाच्या भोंदू बाबाने आजार बरे करण्याच्या बहाण्याने एका चिमुकल्याला चक्क दाताने उचलून हवेत गरागरा फिरवलं. या अघोरी आणि जीवघेण्या कृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. धक्कादायक म्हणजे हा थरार सुरू असताना उपस्थित लोक आणि पालक केवळ बघ्याची भूमिका घेत होते. पुरोगामी महाराष्ट्रात घडलेल्या या संतापजनक घटनेप्रकरणी दोषी भोंदू बाबावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरते. भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सहकुटुंब मध्य प्रदेशातील बागेश्वर धामला भेट दिली असून धीरेंद्र कृष्ण शास्त्री सोबत त्यांनी अर्धा तास चर्चा केली आहे. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण आलंय. गवई यांनी बागेश्वर बालाजीचं दर्शन घेऊन येथील गुरुकुल आणि सामाजिक उपक्रमांचं कौतुक केलं. एका उच्च घटनात्मक पदावर राहिलेल्या व्यक्तीने वादग्रस्त ठरलेल्या दरबारात हजेरी लावल्याने वैचारिक वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटतायत. विशेष म्हणजे पदावर असतानाही त्यांनी अनेकदा या क्षेत्राला भेट दिली होती. बुधवारी सकाळी 11वे ज्योतिर्लिंग असलेल्या केदारनाथ धामचे द्वार भाविकांसाठी विधिवत खुले करण्यात आले. समुद्र सपाटीपासून 11,000 फूट उंचीवर असलेल्या या मंदिरात सकाळी 8 वाजता विशेष पूजा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते. फुलांनी सजवलेला मंदिर परिसर बम बम भोलेच्या जयघोषाने दुमदुमला होता. अक्षय तृतीयेला गंगोत्री यमुनोत्रीचे कपाट उघडल्यानंतर आता केदारनाथची यात्रा सुरू झाली असून गुरुवारी बद्रीनाथचे द्वार उघडताच चारधाम यात्रा पूर्णपणे मार्गस्थ होईल. सरकारने भाविकांच्या सुरक्षेसाठी चोख व्यवस्था केली आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने होर्मुझच्या सामुद्रधुनीत 2 व्यापारी जहाजांना ताब्यात घेतले. यामध्ये एपोमिनोट्स या जहाजाचा समावेश असून ते दुबईहून गुजरातच्या मुंद्रा बंदराकडे येत होतं. सागरी नियमांचं उल्लंघन आणि नेव्हिगेशन यंत्रणेत फेरफार केल्याचा ठपका ठेवत इराणने ही कारवाई केली आहे. MSC फ्रान्सिस्को आणि एपामिनोट्स अशी जप्त केलेल्या जहाजांची नावं असून त्यांना इराणी तटावर नेण्यात आलंय. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि तेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असून भारत इराण संबंधांच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक मानली जाते. नेपाळचे गृहमंत्री सुदन गुरुंग यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या एका महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा देऊन राजकीय खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या आर्थिक गुंतवणुकीवर आणि शेअर्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. गुरुंग यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपल्या राजीनाम्याची घोषणा करताना स्पष्ट केलं की सार्वजनिक जीवनात पदापेक्षा नैतिकता मोठी आहे. जेनझी पिढी पारदर्शकता आणि सुशासनाची मागणी करत असून निष्पक्ष चौकशीसाठी पदावर न राहणंच योग्य असल्याचं त्यांनी म्हटलं. पंतप्रधान बालिन शहा यांनी भ्रष्टाचाराविरोधी भूमिका घेतल्यानंतर गुरुंग यांनी दिलेला हा राजीनामा चर्चेचा विषय ठरलाय. मोटोरोला कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपला नवा मोटोरोला एज 70 प्रो स्मार्टफोन अधिकृतपणे लॉन्च केला असून मिड रेंज सेगमेंटमध्ये मोठी खळबळ उडवून दिली आहे.
या फोनमध्ये 144 Hz रिफ्रेश रेट असलेला 6.8 इंचाचा भव्य एमॉल्ड डिस्प्ले आणि वेगवान कामगिरीसाठी मीडियाटेक डायमेन्सिटी 8500 एक्स्ट्रीम प्रोसेसर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात 6500 mAh ची शक्तिशाली बॅटरी आणि 90 वोल्ट फास्ट चार्जिंगची सुविधा मिळते. फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सेलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि प्रगत AI टूल्सचा समावेश आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 38,999 रुपये असून 29 एप्रिलपासून हा विक्रीसाठी उपलब्ध होईल. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने म्हणजेच एसटीने आपली प्रतिमा अधिक आधुनिक आणि लोकाभिमुख करण्यासाठी प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड केली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत लवकरच 5 वर्षांसाठीचा अधिकृत करार पार पडणार आहे. मकरंद नासपुरे आणि विक्रम गोखले यांच्यानंतर आता ही जोडी ग्रामीण आणि शहरी प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी जाहिराती आणि मोहिमांमध्ये सक्रिय दिसेल. सध्या राजा शिवाजी चित्रपटामुळे चर्चेत असलेल्या या जोडीच्या लोकप्रियतेचा लाभ घेत एसटीला नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे. IPL 2026 दरम्यान गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाचा एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर खळबळ उडवतोय. या व्हिडिओमध्ये रबाडासारखी दिसणारी व्यक्ती हॉटेलमध्ये धूम्रपान करताना दिसत असल्याचा दावा केला जातोय. मात्र या व्हिडिओच्या सत्यतेची अद्याप पुष्टी झालेली नाहीये. या घटनेमुळे रबाडाचा जुना शिस्तभंगाचा रेकॉर्ड पुन्हा चर्चेत आला असून गेल्या वर्षी त्याला अंमली पदार्थ विरोधी संस्थेने महिनाभरासाठी प्रतिबंधित केलं होतं. रबाडा सध्या 10 विकेट्स सह पर्पल कॅपच्या शर्यतीत आहे. गुजरातचा संघ प्लेऑफसाठी धडपडत असताना अशा प्रकारच्या अफवा किंवा वाद हा संघासाठी डोकेदुखी ठरू शकतो.